अनेक दिवसापासून तुमच्या जुनी पेन्शन राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चेतना दिन साजरा करण्यात येतो। चेतना दिन म्हणजे 1966 मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं, तेव्हापासून चेतना दिन साजरा करण्यात येतो। सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत 2023 मध्ये राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं घोषित करून सुद्धा आजपर्यंत त्याबाबतची अधिसूचना जारी केलेली नाही, म्हणून हे आंदोलन आहे। त्यासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करतो। पण आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे आंदोलन राज्यातील शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आहे। कारण कल्याणकारी राज्याची संकल्पना घेतल्यानंतर हे दोन विभाग अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यांच्याकडे सरकार अत्यंत दुर्लक्ष करते। आरोग्य कर्मचाऱ्यांचे अत्यंत हेळसांड आहे, कर्मचारी भरती केल्या जात नाही, त्यांना योग्य सुविधा मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी मरण यातना सहन करून सेवा देत आहे। म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा द्याव्या, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं, यासाठी हे आंदोलन आहे। त्यासोबतच राज्यातील शालेय शिक्षण आणि शिक्षकांची अत्यंत दयनीय अवस्था आहे। शिक्षकांची भरती होत नाही, त्यांच्याकडे अनेक विभागांचा चार्ज आहे, निवडणुकीची कामे करावी लागतात, सर्वेची कामं करावी लागतात। हे करत असताना शिक्षणाकडे अत्यंत दुर्लक्ष होतंय। म्हणून शासनाला जर योग्य नागरिक घडवायचे असतील, शिक्षणाचे सबलीकरण करण्याची गरज आहे। खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाकडे दुर्लक्ष जे केलं जातं, त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या दोन्ही विभागांना मदत करण्याचं घोषित केलं आणि त्यासाठी हे आजचं आंदोलन आहे। मी डॉक्टर देवीदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकार। कालम टोल करत तुमची मागण्या पूर्ण का करत? सरकारने खरं म्हणजे आरोग्य आणि महसूल, शिक्षण आणि पोलीस या विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। कारण जनतेचे सर्वसामान्यांची जे कामं आहे ती या 4 विभागाकडून केले जातात। अन्यथा जे विभाग आहे ते सुद्धा फार महत्त्वाचे आहे, परंतु खाजगीकरणाच्यासाठी सरकार सेवक भरती करत नाही, अनेक जागा रिक्त आहे आणि जे चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे। आरोग्य विभागामध्ये अनेक ठिकाणी खाजगीकरण केले जाते, त्यासोबतच शिक्षण विभागामध्ये सुद्धा खाजगीकरणाची वारं सरकारने वाव घातलेलं आहे। यासाठी आमचा हा विरोध आहे। यानंतरही सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सप्टेंबर मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घोषित करण्यात येतो। तुम्ही भारत बंद आंदोलन केलं होतं पूर्ण कर्मचाऱ्यांना। शिक्षकांना एकतर सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, त्यामध्ये शिक्षण विभागामध्ये जी जास्त प्रमाणामध्ये कर्मचारी संख्या आहे तर ते जुनी पेन्शन लागू नाहीये। त्यानंतर जी इतर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित जी योजना दिलेली आहे पदोन्नतीची 10, 20, 30 ती शिक्षकांना 12, 24, 36 आहे, तर ती सुद्धा 20, 30 लागू करण्यात यावी। बदल्यांचा पूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने गोंधळ ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या, हे सर्व कर्मचारी आहेत, या कुणाच्याही कर्मचाऱ्यांच्या राज्याहून एका ठिकाणाहून बदल्या होत नाही, फक्त शिक्षकांच्याच अशा पद्धतीने बदल्या करण्याचा घाट का घातला जातो? आणि 1 लाख जवळपास 1.25 लाख बदल्या आता सध्या प्रोसेस चालू आहे। शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता ह्या बदल्या अशा पद्धतीने या ठिकाणी अजून सुद्धा राबवल्या जात आहेत। त्यानंतर मुख्यालयाचा प्रश्न आहे। मुख्यालयाच्या प्रश्नावरून पूर्ण राज्यामध्ये नव्हे, आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्येच एक सन्माननीय आमदार पूर्ण शिक्षकांना मुख्यालयावरून वेटीस धरत आहे। आता अगोदर जुन्या काळामध्ये मुख्यालयाचा रस्त्यावर महिला कर्मचारी अधिकारी रस्त्यावर नाही आलेले, फक्त कर्मचारी रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात आरोग्य आणि शिक्षक हे दोघं पण दुर्लक्षित असे विभाग आहेत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। राज्य सरकारी कर्मचारी आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर आम्ही आहोत। जो संप होईल आता सप्टेंबर मध्ये, त्या संपात सगळ्यात पुढे आम्ही परिचारिका म्हणून सर्वात पुढे असू। परिचारिका म्हणून आम्ही यासाठी संपात जाणार आहोत की एका वॉर्ड मध्ये जर 100 पेशंट असतील आणि कामावर फक्त 2च नर्सेस असतात, परंतु INC आणि MNC म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल यांच्या रेशो प्रमाणे 3 पेशंट मागे 1 नर्स असायला पाहिजे, पण ती भरती तर होतच नाही। पण आहे त्या रिक्त जागा आहेत आणि आता घाटीचंच उदाहरण घेतलं तर अनेक असे विभाग उघडून ठेवलेले आहेत की तिथली पदं पण मंजूर नाहीयेत आणि